पिंपरी चिंचवड परिसरातील औद्योगिकरण आणि शहरीकरणाच्या वेगवान प्रक्रियेतही आकुर्डी गावची जत्रा आपले अस्तित्व कायम टिकवून आहे। ग्रामस्थांच्या अलोट उत्साहात ग्रामदैवत खंडोबाची 2 दिवसाची ही जत्रा यंदाही मोठ्या उत्साहात संपन्न झाली। पिंपरी चिंचवड, भोसरी तसेच आकुर्डी निगडी या ग्रामपंचायती एकत्र करून पिंपरी चिंचवड नवनगराची निर्मिती करण्यात आली। औद्योगिक विकासाबरोबरच झपाट्याने परिसराचे शहरीकरण देखील झाले। या विकासाच्या वेगवान प्रवाहात देखील आकुर्डीच्या ग्रामस्थांनी ग्रामदैवताच्या जत्रेची परंपरा जपली आहे। उत्सवाचं नियोजन आकुर्डी ग्रामस्थ, खंडोबा देवस्थान ट्रस्ट अशा या दोघांच्या सानिध्यामधून आम्ही करतो आणि उत्सवाची वर्गणी वगैरे समजा अशी ऐच्छिक वगैरे ठेवतात आणि त्याचं नियोजन मग उत्सव समिती करते आणि त्याला मार्गदर्शन ट्रस्ट करत असते। विशेषतः म्हणजे असं आहे की कुठलाही तारीख आली तरी त्या तिथीलाच तो उत्सव धरला जातो। काय त्याच्यामध्ये मग फार तर एखाद्या वेळेला बकरी मरत नाही म्हणून मागे पुढे एखादा दुसरा दिवस केला जातो, अन्यथा तो महिना अखेरीस जरी आला तरी तो त्याच तिथीला उत्सव होतो। पुणे मुंबई महामार्गालगत आकुर्डीच्या खंडोबा माळ चौकात ग्रामदैवत खंडोबांचे मंदिर आहे। किंबहुना या मंदिरामुळेच या परिसराला खंडोबा माळ असे नाव पडले आहे। जत्रा म्हटली की आठवतात ते चक्र पाळणे, बाळगोपाळांच्या आकर्षक खेळण्यांची दुकाने, खाद्यपदार्थांनी भरलेले वेगवेगळे स्टॉल्स आणि असे बरेच काही। हा जत्रेचा आनंद आकुर्डीतील ग्रामस्थ अनुभवत आहेत। आकुर्डी गावात खंडोबा देवस्थानतर्फे ग्रामदैवत खंडोबाची जत्रा भरवली जाते। 2 दिवसांच्या जत्रेत गावातील लहानग्यांपासून ते थोरांपर्यंत सुमारे 50 ते 60 हजार भाविक या जत्रेमध्ये उत्साहात सहभागी होतात। दरवर्षी पौष महिन्यातील शुद्ध षष्टीला ही जत्रा भरवली जाते। यामध्ये सकाळी 5 वाजता देवाला अभ्यंग स्नान, अभिषेक, पूजा आणि 7 वाजता आरती झाल्यानंतर देवदर्शनाला सुरुवात केली जाते। यावेळी आलेल्या भाविकांचे दर्शन आणि तळी भंडारा असे विधी होतात। तसेच सायंकाळी 9 वाजता श्रींची पालखी संपूर्ण गावातून काढली जाते। त्यानंतर दुसऱ्या दिवशी आलेल्या भाविकांसाठी करमणुकीच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजनही केले जाते। आकुर्डीमध्ये बाहेरून आलेले बरेच नागरिक स्थायिक झाले आहेत। त्यांचेही कुलदैवत खंडोबा असल्यामुळे तेही या जत्रेत उत्साहाने सहभागी होतात। या जत्रेत होणारा खर्च ऐच्छिक वर्गणी उत्सव समिती, आकुर्डी ग्रामस्थ आणि खंडोबा देवस्थान ट्रस्टच्या वतीने केली जाते। आकुर्डीच्या या जत्रेचा आनंद केवळ आकुर्डीच्या ग्रामस्थांनीच नाही तर पिंपरी चिंचवड परिसरातील लोकही घेतात।